ओम साईराम, स्वागत आहे आपल्या क्षण ब्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज दाखवणार आहे तुम्हाला वरळी कोलीवाड्यातील सर्वात मोठी नारळ फोडाफोडी स्पर्धा। शेखर गिरी हे नाणेफेकी जिंकलेले आहेत आणि निर्णय तुमचा काय? थोडे फटका मला का भाईने देणार? हा, पहिला फटका दोन्ही पक्षाचे आहेत, एक शिवसेना एक मनसे, दोन्ही एकत्र आले आहेत आणि मी नारळाला दोन्ही नारळाला विनंती करेल, वरचा पण नारळ फुटला पाहिजे आणि खालताना पण नारळ फुटला, ते युती झालीच पाहिजे। आई भाऊ असे काय? मोठा भाव जरा वयाने थकलेला आहे, लहान भाव अजून तरुण आहे, लहान भावाचा जोरात फटका गेला वरचा आवाज आला डबलेला डीजेवर आवाज येतो। काही नारळ फुटलेला आहे। बाई घ्या प्रभादेवीचं नाव। सचिन तू इथे पाठीवर आहे, चमत्कार बघायचा मला। सचिन कोटेकर तुझं नाव घेऊन पण नका जोरात फटका। सचिनचा फटका भाई अजून पण जिंकायचं असेल तर त्याला इथे खरंच बोलवा, जिंकणार भाई तुझं नाव घेऊन करतो। भाई कसं वाटतं? मी सचिन बद्दल 4 शब्द सांगितले, सचिनचं नाव घेतल्यानंतर अंदर की बात है, सचिन हमारे साथ है। नक्की भाई, खरोखर याच्यानंतर सचिनला बरोबर घ्या आणि ह्यानंतर आम्ही सचिन कोटेकर आणि फुलवा ठाकूर चला। मला वाटते प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा मला इकडे आमंत्रित केलं जातं, त्याबद्दल मी अमर संदेश स्पोर्ट्स क्लबचे आणि त्याच्या सगळ्या सदस्यांचे, कमिटी मेंबर्सचे आणि रहिवाशांचे मनापासून आभार मानतो। आणि वेळ कसाही मी काढतो मग त्याकरता, म्हणजे इकडे प्रेम मिळतं तिकडे वेळ काढावाच लागतो। बरोबर, एक चांगला इकडे म्हणजे हिंदू सण जे आपले आहेत ते आपण टिकवले पाहिजेत। त्यामध्ये हा एक सण आहे, गोविंदा एक आहे, बाकीचे जे सण आहेत ते टिकवलेच पाहिजे आपले। परंतु हा सण ज्या पद्धतीने आता कमर्शियल होत चाललाय, सगळीकडेच होत चाललाय हा गेम, नारळ फोडाफोडी, परंतु कोणी डोके फोडाफोडी करू नका, ईश्वर त्यांनी मी प्रार्थना करतो। मध्ये मध्ये खेळा, कारण हे जे खेळ आहेत हे खेळ का पूर्वजांनी जे आपल्या आणलेत कशाला, तर लोकांनी आपल्या ज्या मराठी लोकांनी, हिंदू लोकांनी एकत्र आले पाहिजे, त्यांनी आपली मैत्री अजून चांगली झाली पाहिजे, याकरता हे सगळे खेळ, गणपतीची पण स्थापना त्याकरताच केली की सगळी लोक एकत्र आली पाहिजे। परंतु आता प्रत्येक जण गणपतीची चढाओढ करायला लागलेलं मंडळ, पण खूप चांगला कार्यक्रम आहे। मी जास्त काय बोलत नाही, कारण ताई पण इकडे वाट बघते, कधी एकदा सचिनचे सगळे नारळ फोडून टाकते, ती वाट बघते आहे। पण आताच मला कळलं की म्हणाला काहीतरी सचिनचा लिंबू स्ट्रॉंग आहे। तुम्ही ऑलरेडी आता इलेक्शन पण आहेच, तर त्या इलेक्शन करता सचिनला ऑलरेडी मी घेतलेलं आहे बरोबर। हे अंदर की बात है, सचिन हमारे साथ है। मी परत एकदा मंडळाचे आभार मानतो, जास्त वेळ घेत नाही, तुम्ही मला इकडे बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंगेशजी या, तुमची कॉमेडी खूप छान आहे, बरोबर माणसाला काही ना वेळ आहे, हरकत नाही। लिंबू स्ट्रॉंग मला वाटतं माणसं नसावा असला, आणि सचिनची आमच्या बदनाम चाललेली आहे, लिंबू काही स्ट्रॉंग नाही आहे। सचिन तू इथे सुवर्ण गाडी कॉपीराइट आहे। सुवर्ण चषक तू या ठिकाणी जिंकलेला आहेस, कसा जिंकलास ते आम्हाला पण माहिती आहे।
तर आज तुझ्यासमोर म्हणजे असा उमेदवार, असा प्रतिनिधी आहे, तर मी सांगतो की देवाजवळ प्रार्थना करेन, साईबाबाजवळ प्रार्थना करेन की तो हरावा म्हणून. तर तुझी जी इच्छा आहे की 25,000 घेऊन जाणार, ते सर्व आपण एक मस्करी आहे. पण मी ह्या ताईबरोबर खेळताना तुला कसं वाटतं आणि कसा फील आहे याची गोष्ट? यावर्षी खूप वेगळा फील होईल, कारण का पहिल्यांदाच लेडीज महिला आपल्या ते खेळत आहेत. खूप वेगळा फील होईल. धन्यवाद भाई ने टॉस हुए थे. एक मिनिट, 2 मिनिटं टॉस हुए होणार. मी का नाही बोलत होतो, काय ना एक मिनिट, मला माहिती आहे मी का नाही बोललो माहितीये का? तुला का बोलायला छान जायला, कारण तू पहिल्याच पट्ट्यात जिंकावी ही माझी इच्छा होती आणि मी म्हटलेलं काटाच पडला पाहिजे आणि काटा पडून तुझा पहिला विजय झालाय. आता दोन शब्द. सचिन, आता आलेल्या ताज्या बातमीनुसार सांगतो की कालच्या नारळ फोडी स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला क्रमांक विजेता आहे. लडकी समज के, बच्चा समज के मत लेना. बघा कारण बरं, पहिला कारण नारळच करा बोलतो. 2 ताट आल्या ताईसाठी, कारण ती जिंकली. बाबू पाठी ना जरा, हे पाठी या जरा, तुला कसं वाटेल पाठी या. मी ऍक्च्युली दरवर्षी जे महिलांचं असतं ना छातीजवळ ते खेळत असते आणि तिथे दरवर्षी मला म्हणजे पहिला दुसरा काही काय प्राईज भेटतो. तर यावर्षी माझ्या मम्मीने स्वतः मला इथे पाठवलं की आता ऑफिसला गेली आहे, पण ती म्हणते तू जा खेळायला फोरमध्ये खेळून येतो. म्हणजे एक मिनिट, पहिला अभिनंदन वाटतं, तुझं धैर्य सगळंच वाटतं, पण त्याच्याबद्दल आम्ही पण ह्याला हरवू शकलो नाही. आम्ही तिथं जवळजवळ 50 वर्ष हरायला केले, एवढं मोठा त्याच्याकडे शक्ती आहे. तर तू त्या शक्तीला तुझी शक्ती हरवू शकेल असं आहे का ताकद? मी बोलायच्या अगोदर तिकडे एक नारी सोपे भारी, पहिला फटका सचिन गेला. सचिनची सुरुवात झाली, एक नारा सचिनचा बाद झालेला आणि ताईने जोरदार तयारी ठेवली. सचिन जिंकणार. हरल्यानंतर एवढंच बोलू नको की मी स्वतः हरलो बोलतो. एक नारी सोपे भारी, जोरदार सुरुवात सचिन. बघूया आपला लिंबू चालवलाय. बघूया लिंबूचा पुढचा प्रयत्न. लिंबू ब्रेक झालेला आहे मुळापासून. प्रेक्षकांनो, कारण ताईचा प्रत्येक फटका तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. खरोखर धैर्य आणि साहस तिने दाखवलंय. जर तिच्या टाळ्या वाजल्या तर तिच्या ताकदीबरोबर तिच्या लागलेल्या शेतकरी आणि या शक्तीचा विनाश होईल. साहेबांना वरती बसण्यासाठी सांगेल असं सौरा करू शकते, तर त्यांनाही महाराजा पात्र महाराजा आणि इतर वर्षात आणि पुसलेला आहे असं आहे का? माझा भाव आहे दाढी काढतो मी. बेटिंग बोला बेटिंग अभिनंदन. या ठिकाणी विजय झाले. सचिन उभा राहा ना. नाही उभे
भाऊ सचिन जरा दिसत नाही हे आपल्या शेखर दादा महेश ठाकूर यांच्या कन्या आहेत पूर्वा ठाकूर आणि सोबतच गोसाईनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. धन्यवाद सर, धन्यवाद. श्याम श्रीफळ पोहोचले. साईनाथ महाराज की जय, शिवाजी जय, भवानी. धन्यवाद संतोषजी, धन्यवाद जी. हे आमचे युवा कार्यकर्ते हरपून गेले होते, आमच्यातनं निघून गेले आहेत. त्यांच्या स्मृती विचारून त्यांनी हा कार्य सुरू ठेवला आहे. वर्ष 5वी आहे. त्यांचे वडील एकनाथ तापणकर हे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनायक पाटील व तुषार नागेकर हे शिवाय सुरू देत आहेत. टाळ्या होत्यात. साईनाथ महाराज की जय, शिवाजी जय, भवानी. जिकीर आपल्या मंडळाचे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख 153 वार्ड नंबर आणि आता 44 जनता पार्टीचे इशारेचे मुख्य प्रवर्तक. छत्रपती शिवाजी महाराज की, साईनाथ महाराज की जय, भवानी जय, शिवाजी. धन्यवाद. विशेषकरी धन्यवाद. दुसरे अतुलजी बोरकर हे आमच्या 43 जनता पार्टीचे कचिंग करत आहेत. साईनाथ महाराज की जय, भवानी जय, शिवाजी. धन्यवाद. विनंती करतो ना आम्ही भावी तुमचं आयुष्य आम्हाला तुमच्या पुढे जोडीनं आणि शुभेच्छा. आपल्या अशी वाटचालीस नाही पोलीस आपण दिलेलं आहे आगमस करतो यांना. साईनाथ महाराज की जय, भवानी जय, शिवाजी. धन्यवाद. पंडितचे संभाव्य विजेते असतील कल्पेश ठाकूर असं पहिल्या पडद्यात कवचा उडवलेला आहे कल्पेशाने. सूरज जाधव आणि कल्पेश पाटील. सूरजनी बदला उचलू केला असं वाटतंय. हा खरंच बदला उचलू केला. एक झालेली आहे. हा प्रत्येक नारळाकडे प्रत्येक फटक्याकडे एकमेकांचा दोष वाढतोय. प्रेमाचा दोष आहे हा. कल्पेशनी कट्टूस दिलेली आहे. कट्टूस हातात लागलेली आहे आणि मला हात सोडत आहेत ते. आणि ते नारळ पण सुद्धा बाद झालेला आहे. 2-1 अर्थात 2 कल्पेश 1 सूरज. जाऊन ते पियाला जातो. सूरजने तावारी फटका मारला. ते हाताला लागलेला आहे. दोघांच्या पण हाताला लागलेला आहे आणि त्यामध्ये सूरजने याचा एक बळी घेतला नारळाच्या रूपाने कल्पेशांचा. 2-2 असं झालेलं आहे. देवांच्याकडनं आणलंय. देवांना नारळ मारून आणल्याचे चालले कमेंट्स सचिन कोडे करतात. मला वाटतं त्याची खरी नाही कमेंट यांची. फटका जोरदार लागलेला आहे. सूरज नारळ बाद झालेला आहे. कल्पेशने नारळ बाद केलेला आहे. 3-2 3 कल्पेश तर सूरज 2 अशी यांची गुणसंख्या आहे. सचिन कोटेंची रिक्वायरमेंट आलेली आहे. 10 नारळांची पूजा घ्यायची 2026ला कदाचित. आणि वरच्यावर कट्टू दिलेले सूरज आणि तेच बाद झालेले आहेत. 4-2 अशी गुणसंख्या आहे. सूरज 2 गुण तर कल्पेश 4 गुण आणि ह्या 5व्या गुणावर कल्पेश विजयी झाले आहेत आणि सूरज बाद झालेले आहेत. 2-5 अर्थात सूरज हे बाद झाले. तो कल्पेश जिंकलेले आहेत. विनायक पाटील पुढे यायचं आहे. सचिन कोटे विनंती आपण टॉस उडून घ्यायचं आहे.
यशराज विन झालेत, टॉस विन झालेत. तर मुन्ना लाड हे लुजर आहेत कॉइन मध्ये, टॉस मध्ये लुजर झालेत. परंतु पाहूया गेम मध्ये लुजर होतात का, नाही लुजर होणार नाही असं वाटतंय. यशराज आणि मुन्ना, यशराज सुद्धा नारळाची चांगली परत करतायत आणि मला वाटते डबल राऊंड सचिन कोटेकर तयार होईल असं वाटतंय. वर्ल्ड वाईड काढणे आतमध्ये एंट्री मारली असेल. यशराजने काय सुंदर फटका दिलेला आहे, वरच्यावर कट्टूस मारलेला आहे, कट्टूचा रूपाने नारळाचा बळी घेतलेला आहे. त्या मुन्नाचं एक बळी गेलेला आहे. यशराज 1 गुण तर मुन्नाला 0 गुण. काढलाय गोणीत ना नारळ. मुन्नाने सुद्धा वरच्यावर दिलं रौका दिलेला आहे. रौका म्हणजेच बाबर शेखची कृपा म्हणतात ते. मुन्नाने एक बळी घेतलेला आहे यशराजचं. यशराज सुद्धा काही कमी नाही, वरच्या फटका दिलेला आहे, फटका यशराजचा गेलेला आहे आणि मुन्ना 2 गुण तर यशराज 1 गुण. मुन्ना 2 गुण, यशराज 1 गुण. आणि कसलेले खेळाडू वाटतात, फटाफट पुढे वाटतात. 3 झालेले आहेत. मुन्ना लाड यांचे गुण, यशराजचं 1 गुण. रौका गेलेले, मुन्ना गेलेले, रौका बसलेला, मुन्ना गेलेले, यशराज 2 गुण, मुन्ना 3 गुण. आता वाटते क्रिकेटची टीम चालू आहे आजच्या. जय सूर्या. बदला गेला सज्ज आहेत. मुन्ना लाड यशराजच्या याकडून आणि रौका दिलेला आहे, रौका बसलेला आहे, यशराज बाद झालेले आहेत. मुन्ना 4 गुण, यशराज 2 गुण. बदला वसूल केलेला आहे असं वाटतंय. होय होय, बदला वसूल झालेला आहे. यशराज 3 गुण, मुन्ना 4 गुण. दोघांची विकल व्हायला वेळ लागणार नाही. आता मुन्ना बाद झाले तर दोघांची विकल होईल आणि मुन्ना बाद होणार नाही वाटते आणि मुन्ना बाद नाही झाले. यशराज त्याबरोबर बाहेर गेलेले खेळाच्या, कोकणात पुढे गेलेले आहे. मुन्ना लाड झाले विजयी. विन झालेले कोण विन आहे, विन कोण आहे? छापा अक्षय कोण जे अक्षयनी नारळ निवडलेले आहेत. अशी शशिकांत कोळेंचे चिरंजीव अक्षय कोळेंनी धावपा मारलेला आणि वरच्यावर नारळ घेतलेला आहे सुजित यांचं. खोबरा जास्त असणार आहे आणि कमेंट झालेले 5 कांद्यामध्ये धंद्याचं वाटतं यांचं. कांद्यामध्ये जास्त खोबरा पडणार आहे. नारळ महाग असल्यामुळे थंडा आणि बदला वसूल केलेला सुजित यांनी. बदला वसूल केलेला आहे. 1-1 सुजित 1 गुण, अक्षय 1 गुण. चेक करतात वारंवार अक्षय, त्यांचा सुद्धा नारळ गेलेला काय ते नाही गेलेला आहे. आणि हा पुन्हा एक बदला घेतलेला आहे सुजितनी. आपण गेला पण सुजित खरोखरच गेला असेल तर बघा, चेक करा. आणि हो, दोघांचे बाद झालेले आहेत, दोघांचे 2-2 गुण झालेले आहेत. अक्षय कोण सज्ज आहेत तर सुजित सुद्धा काही मोठ्याने कधी बोल भाऊला ऐकायला त्याला नाश्ता आहे. सुजित सुद्धा ताव मारलेला आणि अक्षय कोळच्या लागलेला आहे, जोरात लागलेला अक्षय कोळच्या हातामध्ये. तो चिडलेला अक्षय कोळी आणि नारळ चिडून नारळ करतोय, पण नारळ ना गेलाय, सुजितचा ना गेलाय. दोघं सेफ आहेत, सेफ झोन मध्ये दोघं पण असं वाटते मला. अक्षय कोळी सेफ आहे. आता तो चिडलेला अक्षय कोळी, हाताला लागलेला बसला वसूल करणार अक्षय कोळी. बदला घेतला गेलेला नाही अक्षय कोळी गाणं गहू. नारळाच्या हाताच्या जोरात फटके नारळ खाली पडलेला आहे आणि पडून नारळ गेलेला असं वाटते. निकिताताई गडशी यांना शॉर्ट स्पोर्ट आहे. निकिताताई गडशी शिवसेनेच्या त्या युवा प्रमुख आहेत, महिलांच्या युवतीच्या. साईनाथ महाराज की जय, भवानी जय, शिवाजी. धन्यवाद पूर्वा, धन्यवाद गिराई. शिवसेनेच्या शाखा प्रमुख आहेत वाढपशी 92च्या. साईनाथ महाराज की जय, भवानी जय, शिवाजी. सुटीकर यांना
शॉल स्कूपर देऊन सन्मान करतायत. पूर्वा ठाकूर या आहेत वडाप्रभू, म्हणजेच आपल्या सामन्याच्या सुरुवातीचे विजेते आहेत 1 नंबरच्या सचिन कोटेकरांना परत केलेले आहेत. त्यांना आम्ही सन्मान दिलेला आहे. महिलांचा सत्कार करायला. धन्यवाद पूर्वा, धन्यवाद. खरं तर इथे विनायक पाटील हे आमचे उपशाखा प्रमुख आहे. तसेच माझे मित्र संतोष तुषार यांनी इथे गेले 5 वर्ष हा कार्यक्रम राबवत आहेत. आमच्या गावामध्ये हा कार्यक्रम तर पारंपरिक आहे, परंतु इकडे तुम्ही लोक हा जो कार्यक्रम राबवताय त्याच्यामुळे इथल्या लोकांना जो काय तुम्ही त्या सणाला प्रोत्साहन देताय त्याच्यासाठी तुमच्या दोघांचे पहिल्यांदा खूप खूप आभार व्यक्त करते. तसंच पूर्वाचे मी अभिनंदन करते की पूर्वा तू खूप छान टॉप देतेस. असंच करत राहा आणि विनोदा परत एकदा मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद. अभिजित संत अभिजित संकेत बोलतोय. निकिताही टच होत आहेत. संकेत बोलतोय. संकेत बोल. छापा आणि हा पडलेला आहे, मला वाटतं काटा पडलेला आहे. हा काटा आहे. अभिजित विन झालेले आहेत. कॉइन कोणता तरी कॉइन परत घ्यायचा आहे. अभिजित विन झालेले आहेत. पाहूया यांचं विन लास्ट पर टिकते का. सोबत संकेत सुद्धा एक बाबू विनू अभिजितने वरच्या रौका मारलेला आहे आणि रौक्यामध्ये काही परिणाम निघलेत नाही वाटते असे. आणि संकेत त्याच जवळ तयार आहे. संकेतने हात खाली गेला अभिजितचा आणि पटकन मारलेला तावाने आणि संकेत बाद झालेले आहेत. अभिजित 1 संकेत 0 गुण. चेक करतात संकेत त्याचं सुधारा गेलाय काय तर नाही गेलं असं वाटतंय. नाही गेलं खरोखर आहे ते. अभिजित फटका मारलाय. रौका दिलेला आहे. रौका 5 झालेला आहे. 2-0. नारळ वाजून दाखवलेला आहे. जिवंत नारळ आहे. नारळ गेलेलं नाही बद्दल अभिजित आणि त्याने मान्य केलं संकेतने. संकेत पेटून उठलेले आहेत आणि त्या जोमाने फटका माझ्या नादात संकेतने फटका घेतलेला आहे आणि मारलेला आणि त्यावर संकेतने फटका संकेत स्वतःच बाद झालेला आहे. आत्महत्या बदलला आणि आमची आता लागलेला आहे. जरा चपून नारळ फटका द्या. 3-0. अभिजित 3 संकेत 0. आणि आता त्यावाने ताकदीने फटका वाचलेला संकेतांचं. संकेत 0 अभिजित 4 गुण. पाहूया एका नारळावर किती ते फटके खातात घेत आहेत का देत आहेत. हाताला माळ्यास लागून दे नको. नारळ त्यांनी पडलेल्या वस्तू खाली पडलेल्या त्यांनी नारळ 5 दोघे बाद झालेले आहेत. 1-4 1-5. अभिजित पाटील जिंकलेले आहेत. धन्यवाद पाटील. धन्यवाद संकेत करेल. उडवा वरती मान घेऊन उडवा. काय बोला छापा काय आला भाऊ. छापा आला छापा. अंडा की बंडा. अंडा अंडा अंडा. आदित्य पाटील. आदित्य आणि राजू. आदित्य विन झालेले आहेत तर राजू विन झालेले आहेत. टॉस विन आहेत. राजू टॉस विन आहेत. आदित्य लुजर आहे टॉस. बघूया आदित्य टॉस लुजर असले तरी ही फेरी गाठाच्या पुढे दे. राजू त्यांनी कट्टूस दिलेले वरच्यावरती आणि ते दोघे सुद्धा जिवंत आहेत हे असं वाटतं. गेलेले आहेत. आदित्य गेलेले आहेत. 0-1. आदित्य 0 तर राजू 1 गुण. आणि हा बदला घेतला आदित्यने. 1-1. दोघे 1-1 झाले. आदित्य 1 राजू 1. कुठून गेलाय काय माहिती बघ. चांगला नारळ घेतला असेल. राजू कट्टूस माझ्या वरच्या पण लागत नाही. कट्टूस का बरोबर लागलेली आहे. आदित्य स्वतः पण बाद झालेले आहेत असं सांगितलं मी.
राजूतून आणखी 1 गुण. राजू 2 गुण तर आदित्य 2 गुण. 3 गुण तो पण गेलेला आहे ना. अरे वा. राजू 3 गुण आदित्य 2 गुण. राजूने तावल चौका दिलेला आहे 4 गुण. राजू 4 गुण. चार गुण राजू. याच्यावर मला वाटतं राजू गेलेला आहे. आता 3 गुण राजू 4 गुण. किती झालेत रे? तू नारळ उचलू नको ना पाहिजे कळत नाही ते. अरे सॉरी किती झाले आता 3 गुण राजू 4 गुण. आणि हा अंतिम जवळ आलेला आहे. त्याबरोबरच आदित्य गेले. राजू विन झालेले आहेत. धन्यवाद राजू. धन्यवाद आदित्य. युट्यूबर म्हणून शनब्लॉगचे नाव काय भाई? विवेक. हे प्रत्येक आपले युट्यूबर आहेत. ते त्यांच्या युट्यूबवर जा आणि शनब्लॉग हा कार्यक्रम पाहायचा. आपल्याला खरोखरच खूप छान त्यांचा ब्लॉग आहे. प्रत्येक जेव्हा आपले कार्यक्रम होते विवेक यांचं हॅटल करतात आहे. आणि सर्वांनी आपल्या विभागात ड्रायव्हरची युट्यूबवर जाऊन शनब्लॉग हा चॅनल बघायचा आहे, पाहायचा आणि सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे. लाईक द्यायच्यात. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.